कॉकरोच जनता पार्टीवर फक्त 3 दिवसामध्ये इंस्टाग्रामवर 15 लाख फॉलोअर्स झाले आणि हे सगळं सुरू झालं देशाच्या चीफ जस्टिसच्या एका वाक्यामुळे। तर 15 मे 2026 रोजी सुप्रीम कोर्टामध्ये एक साधी हिअरिंग चालू असताना सीजेआय सूर्यकांत यांनी सांगितलं की जॉब न मिळालेले तरुण हे झुरळासारखे असतात आणि ते आरटीआय सोशल मीडियावर जाऊन सिस्टीमवर अटॅक करतात। आणि हे शब्द ऐकताच पूर्ण भारतातील युथ पेटला आणि त्याच रात्री 30 वर्षाच्या अभिजित दिपके नावाच्या मुलाने एक निर्णय घेतला। त्याने विचार केला की जर आपल्याला देशाचा सर्वोच्च न्यायाधीश कॉकरोच म्हणतो तर आपणच एक कॉकरोच पार्टी बनवूया। आणि त्याने लगेच सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली की आपण झुरळ आहोत, ठीक आहे, चला तर मग आपण एक आपली पार्टी बनवूया। आणि पुढे जे घडलं ते एकदम शॉकिंग होतं, कारण पहिल्या 24 तासात 40,000 लोक याला जॉईन झाले। 48 तासात पार्टी अँथम आणि वेबसाईट लॉन्च झाली आणि चक्क टीएमसीचे एमपीज, लॉयर्स आणि प्रोफेसर सगळे मे बी कॉकरोच म्हणून साइन अप करू लागले। आणि फक्त 3 दिवसामध्ये हा आकडा आता 15 लाखांवर पोहोचलाय। तर या पार्टीचा स्लोगन होता सेक्युलर, सोशलिस्ट, डेमोक्रॅटिक आणि लेझी। आणि हा स्लोगन इंडियाच्या प्रत्येक फ्रस्ट्रेटेड तरुणाला आपलासा वाटला। तर अभिजितच्या म्हणण्यानुसार कोणत्याच पार्टीने कधी तरुणांसाठी काहीच केलं नाहीये, म्हणून